सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधील मुख्य आरोपी सुदर्शन गुलेच्या कस्टडीसाठी एसआयटीचा बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये अर्ज। गुलेच्या संदर्भात नवे पुरावे मिळाल्यामुळे पोलीस कस्टडीसाठी आग्रही। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्काजाम। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। अजितदादांचे विश्वासू बाबूराव चांदेरेंचे प्रताप आणखी काही व्हिडिओमधून व्हायरल। 2 दिवसांपूर्वी बिल्डरलाही मारहाण, गुन्हा नोंद तरी सुद्धा अटकेसाठी टाळाटाळ। चांदेरेंच्या कारवायांची पक्षाकडून दखल। सैफच्या हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या आकाश कनोजियाची कैफियत एबीपी माझावर। सैफ प्रकरणामध्ये नाव आल्यानंतर त्याचं लग्नही मोडल्याचा दावा। पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लागण झालेल्या जीबीएस प्रादुर्भावाचा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर घेणार आढावा। दुपारी नांदेड गावच्या पाणी पुरवठा विहिरीची सुद्धा करणार पाहणी। त्यानंतर रुग्णांची भेट। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा सिनेमामधून लेझिम नृत्याची दृश्य वगळण्यासाठी सहमत। मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीच्या नंतर आक्षेपार्ह भाग वगळण्यावरती एकमत। छावा 14 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यावरती ठाम। रत्नागिरीच्या मिरकरवाड्यामधील अतिक्रमण हटाव मोहिमेला वेग। पोलीस अधीक्षकांकडून परिसराची पाहणी। तोडकामाला कसलाही अडथळा नसल्याचं स्पष्ट। मत्स्य आयुक्तांनी सुद्धा केली मोहिमेची पाहणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सूचनेनुसार आजपासून शिवसेना मंत्र्यांचे जनता दरबार। आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचे जनता दरबार। नाशिकमध्ये 20 वर्षीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये पीडित महिलेचा नातेवाईकच। जेलमधील पतीला जामीन देण्याच्या आमिषानं अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।